सह्याद्रीच्या विशाल डोंगर रांगांमध्ये एक महान संत फिरत असत. साधे जीवन पण दिव्य शक्ती. ते म्हणजे बाळूमामा. त्यांच्या अंगावर साधे धोतर, डोक्यावर लाल फेटा आणि खांद्यावर घोंगडी, हातात काठी. आणि त्यांच्या मागे हजारो मेंढ्यांचा कळप असायचा. पण मामांची खरी ताकद त्यांच्या काठीमध्ये नव्हती, तर त्यांच्या भाकणुकीत आणि भक्तांवरील प्रेमात होती. लोक दूर दूरवरून मामांच्या दर्शनासाठी येत असत. काही लोक समस्या घेऊन येत, काही आजार घेऊन येत, तर काही फक्त त्यांच्या चरणी बसण्यासाठी येत. एकदा मामांचा मुक्काम एका छोट्या गावाजवळ पडला. त्या गावात एक गरीब तरुण राहत होता. त्याचे नाव होते विठ्ठल. विठ्ठल खूप कष्टाळू होता, पण त्याचे नशीब साथ देत नव्हते. त्याने शेती केली, व्यापार केला, मजुरी केली, पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच मिळाले. हळूहळू विठ्ठल निराश झाला. त्याला वाटू लागले की देवाने त्याला विसरले आहे. एक दिवस गावातील लोक म्हणाले, बाळूमामा जवळच्या टेकडीवर आले आहेत. हे ऐकताच विठ्ठल धावत मामांकडे गेला. तो मामांच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला, मामा, मी खूप मेहनत करतो, पण माझ्या आयुष्यात काहीच यश येत नाही. देव माझ्यावर रागावला आहे का? मामा शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांनी काही वेळ डोळे मिटले आणि मग म्हणाले, विठ्ठला, देव कधीच कोणावर रागवत नाही, पण देव माणसाची परीक्षा घेतो. विठ्ठल म्हणाला, माझी परीक्षा अजून किती दिवस चालणार मामा? मामा हसले आणि म्हणाले, ऐक, आजपासून 21 दिवसांनी तुझ्या आयुष्यात असा दिवस येईल की तुझं नशीब पूर्ण बदलून जाईल. पण त्या दिवसापर्यंत तुला 3 गोष्टी करायच्या आहेत. मेहनत सोडायची नाही, देवावर शंका घ्यायची नाही आणि कोणालाही वाईट बोलायचे नाही. विठ्ठलने मामांचे शब्द मनात ठेवले. पहिले काही दिवस तो खूप उत्साहाने काम करू लागला. सकाळी लवकर उठून शेती करायचा, लोकांना मदत करायचा आणि देवाची प्रार्थना करायचा. पण 10 दिवस गेले, काहीच बदल झाला नाही. 15 दिवस गेले, तरीही काही घडले नाही. गावातील लोक त्याची थट्टा करू लागले. ते म्हणाले, तुझं नशीब कधीच बदलणार नाही. संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काय फायदा? विठ्ठल काही क्षणांसाठी खचला, पण त्याला मामांचे शब्द आठवले. देवावर शंका घ्यायची नाही. तो पुन्हा मेहनत करू लागला. 21वा दिवस जवळ आला. त्या दिवशी सकाळी विठ्ठल शेतात काम करत होता. अचानक त्याच्या नांगराला जमिनीखाली काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने जमीन खोदली आणि त्याला एक जुना मातीचा घडा दिसला. घड्यात काय होते माहिती आहे? त्यामध्ये जुन्या काळातील सोन्याची नाणी होती. विठ्ठल आश्चर्यचकित झाला. त्याला लगेच मामांची भाकणूक आठवली. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो लगेच धावत मामांकडे गेला. मामा, तुमची भाकणूक खरी ठरली. माझं नशीब बदललं. मामा शांतपणे हसले आणि म्हणाले, विठ्ठला, सोनं मिळणं हा खरा चमत्कार नाही. विठ्ठल आश्चर्याने म्हणाला, मग खरा चमत्कार कोणता मामा? मामा म्हणाले, खरा चमत्कार म्हणजे तू निराश झालास तरी मेहनत सोडलीस नाहीस. लोकांनी थट्टा केली तरी श्रद्धा सोडलीस नाहीस. देवाने परीक्षा घेतली तरी संयम सोडलास नाहीस. मामा पुढे म्हणाले, लक्षात ठेव, नशीब अचानक बदलत नाही. ते बदलते श्रद्धा, मेहनत आणि संयमामुळे. त्या दिवसानंतर विठ्ठल श्रीमंत झाला, पण त्याने कधीही अहंकार केला नाही. तो गरीब लोकांना मदत करू लागला आणि प्रत्येक वेळी मामांची शब्द आठवत राहिला.